नाही, अर्थसंकल्प हा निव्वळ धुळफेक आणि काही लोकांनी जो पाठिंबा दिला त्यांच्या मर्जी सांभाळणारा हा मतदारसंघ आहे आणि मला बजेट आहे। मुळात या बजेटमध्ये काही गोष्टी आमच्या इंडिया आघाडीनी निवडणुकीच्या मध्ये ज्या घोषणापत्र दिलं होतं त्यातील चोरल्यात, त्यातले काही गोष्टी केल्यात। पण महाराष्ट्राला काय मिळालं? महाराष्ट्राला ठेंगा मिळाला। मग यांची इज्जत आहे का दिल्लीमध्ये की यांनी इज्जत घालवली? का घालवली? कारण महाराष्ट्रामध्ये पुण्याचे सरकार येत नाही हे दिल्ली शहरांना माहीत आहे, केंद्रीय सरकारला, केंद्रातील भाजप सरकारला माहीत आहे, पंतप्रधानांना माहीत आहे, गृहमंत्र्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात सत्ता येणार नाही, तर महाराष्ट्राला देऊन उपयोग काय? म्हणून कदाचित महाराष्ट्राकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असेल। परंतु दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही पाठिंबा दिलात, शिंदेचा पाठिंबा 8-7 खासदारांचा पाठिंबा आहे, कारण सरकार बहुमतात नाही, मग तुमचा वजन तुम्ही का वापरला नाही? महाराष्ट्रासाठी का मिळू शकला नाही? काल मी पाहिलं ते सगळी टोटल मारली तरी 5-6 हजार कोटीच्या पलीकडे, 10,000 कोटीच्या पलीकडे नाही। त्या तर बेसिक गोष्टी आहेत, त्या दिल्याच पाहिजेत, कारण ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत, ते काय नव्यानं काय दिलं असं त्याचा अर्थ होत नाही। परंतु तुम्ही महाराष्ट्राला मात्र पूर्ण घोर निराशा केली, महाराष्ट्राची फसवणूक केली, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलात आणि महाराष्ट्राला तुम्ही ठेंगा दाखवलात। जनता तुम्हाला 2 महिन्यांनी ठेंगा दाखवेल हे यांनी विसरू नये म्हणजे झालं। जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। नाही, ते त्यांचं उपोषणाच्या संदर्भात ते नेहमी त्यांची मागणी जी आहे त्या संदर्भात ते बोलत असतात, ते मागणी करत असतात आणि मला वाटतं की सरकारने त्याची दखल घेऊन ते सगळा विषय संपवला पाहिजेत। कारण शासन म्हणून मुख्यमंत्री स्वतः पाठवतात, स्वतः जातात, गुलाल उधळायला लावतात आणि मागण्या पूर्ण झाल्या म्हणून सगळीकडे आनंदोत्सव होतो। मग आता काय अडचण आली? का अंमलबजावणी होत नाही? हे कोणी करायचे असते? विरोधकांनी करायचे असते, ते सत्ताधाऱ्यांनी करायचे असते। मग सत्ताधाऱ्यांनी ते का केलं नाही म्हणून त्यांचा राग आहे। पण ओबीसी मधनं आरक्षण मिळालं ही त्यांची मागणी आजही कायम आहे। नाही, हा काय विषय आहे? ओबीसीतून द्यावं, वेगळा द्यावा, सरकार म्हणून निर्णय घ्यावा, सरकारने निर्णय घ्यायचा असते। आम्ही काही म्हणू दे, आमच्या भूमिकेशी काय संबंध आला? आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्हाला विचारतो तुम्ही काय करणार? आम्ही विरोधक असताना म्हणतात हे का बोलत नाहीत, हे का सांगत नाहीत, हे का करत नाहीत? अरे वा, उल्टा कोतवाल को डांटे। अरे खेती तुम्हारी, मालक तुम हो क्या? और बोलते हैं कि हमारी खेती में ये लोग हमको ही आने नहीं देंगे, असं होत नाही। म्हणून म्हणतो ते या सगळ्यामध्ये जो गोंधळ चाललेला आहे हा गोंधळ मुळात त्यांनी घातलेला गोंधळ आहे, तो गोंधळ त्यांनी सोडवावा। अजित पवार रातोरात दिल्लीला जातात, अमित शहाची भेट घेतात, परत महाराष्ट्रात येतात, विधानसभेच्या अनुषंगाने भेट असल्याचं बोललं जातं। असेल ना, आता विधानसभेचे वारे सुरू झालेले आहेत। कोणी म्हणतात की अजितदादांना घेऊ नये, अजितदादा गेलेत, आता मर्जीनं गेलेत, का गेलेत? मर्जीनं गेले की मजबुरीनं गेलेत? पण एक आहे की भारतीय जनता पक्षाची नीती अशी आहे, आता पण तुम्ही परवा अशोकराव चव्हाणांना बघितलं, पुण्यात मध्यभागी नेता म्हणून बसणाऱ्या व्यक्तीला कोपऱ्यात बसवलं। आता हे कोपरे शोधायची पाळी भविष्यात येणार आहे यांना। हे कोपरे शोधा, कोपऱ्यात बसा, पहिले पडवे बसवतात, हार घालतात, म्हणजे असं म्हणतात की मोहरमला याला बकरी ईदला गळ्यात हार घालून त्याची पूजा करायची आणि एकदा कापून झालं की काम संपलं। हे कदाचित तशी परिस्थिती येऊ नये। ते चुकलेत काय हा प्रश्न जर असेल तर ते मला वाटतं की स्वच्छंद वागणाऱ्या माणसाला पिंजऱ्यात कोंडलंय आणि तो पिंजऱ्यामध्ये आता त्यांचा पोपट झाला आहे आणि पोपटाला जर शिकवतं तेवढं बोलावं लागतं, नाही बोलला तर पोपटाला जेवण मिळणार नाही, पोपट उपाशी बरं आहे। कालच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये निधीवरनं खडाजंगी झाली अशी माहिती आहे। खडाजंगी सुरुवात आहे, यापुढे आता कपडे फाडतील, कारण महाराष्ट्रामध्ये सगळं जे चाललेलं आहे ते निधीची लुटालूट चाललेली आहे, तिथपर्यंत जाणार, ठोसे मारण्यापर्यंत जाणार। महाराष्ट्रात शीतयुद्ध आहे, ते शीतयुद्धामध्ये ते ठोसे युद्ध वगैरे होऊ नये, कपडे फाड युद्ध होऊ नये, म्हणजे महाराष्ट्राची इज्जत वाचेल। थँक्यू। महिला पदाधिकारी आहे, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्या आधी होत्या, नंतर त्या शिंदेच्या शिवसेनेत केल्या। काल ठाकरेंच्या शिवसेनेने जे टोल नाक्यावर आंदोलन केलं, ते आंदोलन केल्यानंतर ज्या लोकांवरती गुन्हे दाखल केले त्यामध्ये मयत असलेल्या शोभा वगैरेंचं नाव टाकलं 21 नंबरला। म्हणजे किती रिव्हेंज असेल, किती यांचे क्रूरपणा असेल, किती यांची विरोधकांना संपवण्याची यांची प्रवृत्ती असेल, हे उघड झालं आहे। म्हणजे आंदोलन केलं की आंदोलन करू नये काय? तो तर आमचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे आंदोलन करणं। कुणाचाही गालबोट न लागता, कुठलीही अप्रिय घटना न घडता, कुठलाही कायदा हातात न घेता आंदोलन करत असताना गुन्हे दाखल करायचा सपाटा लावायचा आणि याचंही भान ठेवायचं नाही की मयत झाली महिला
तिचंही नाव घालताना थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत. हे कृत्य म्हणजे मला तर इतकं लाजिरवाणं वाटतं हे सगळं बघून की महाराष्ट्राची अवस्था या लोकांनी संपूर्ण उद्ध्वस्त केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.